कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी परिस्थितीचा आढावा घेत तालुका प्रशासनाला प्रत्येक भागावरती लक्ष ठेवून सतर्कतेने काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसेच संभाव्य आपत्ती लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। आणि कशा पद्धतीने आवाहन करत आज जर आपण पाहिलं तर रात्रीपासून भरपूर पाऊस पडतोय कोकणामध्ये, तर सगळ्याच ठिकाणी चांगला पाऊस होतोय। परंतु आम्ही यावेळेला सुखरूप अजूनपर्यंत तरी आहोत, कारण एवढ्या मोठ्या पावसामध्ये महाड, पोलादपूर किंवा मागच्या ठिकाणी कुठेही पाणी आलेलं नाही। अजूनपर्यंत कुठे धरण कोसळलेली नाही आहे किंवा जे पाणी शहरांमध्ये शिरतं ते आम्ही गाळ काढल्यामुळे आत्तापर्यंत तरी शिरलेलं नाही आहे। त्यामुळे महाड, पोलादपूर आम्ही सध्या तरी रिलॅक्समध्ये आहोत। आत्ता माहिती मिळाल्याप्रमाणे सुकेळी खिंड नागोठण्याच्या अलीकडं तिकडं संपूर्ण रस्त्यावर पाणी आहे आणि लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यानंतर पलीकडं पाली, जांभूळपाडा त्या भागामध्ये पाणी साचल्यामुळे तिकडची रहदारी ठप्प झालेली आहे। म्हणजे दोन्ही बाजूची, आणि तिकडून जर भिसे-खिंडी मार्ग जर जायचं झालं तर तिकडून रोह्याला पण शहरामध्ये तिकडं पाणी शिरलं असं कळतं आहे। त्यामुळे इकडे महाड, माणगाव, पोलादपूरकडे येण्याचे मार्ग सध्या तरी ठप्प झालेले आहेत चारी बाजूनी, असं आम्हाला दिसतंय। रायगडकरांसाठी आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी नद्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, पाऊस भरपूर आहे, तर लोकांनी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आहे महत्त्वाच्या कामाशिवाय। आणि जे काही रस्त्याने जाणारे रहदारी आहे त्यांनी जपून गाड्या चालवाव्यात, पुढील दृष्टिकोन लक्षात घेऊन। आणि अधिकारी वर्गाने, पोलीस असेल, आमच्या महसूल खातं असेल किंवा इतर, या सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि ठिकठिकाणी त्यांनी बंदोबस्त ठेवावे असे आमचे म्हणणे।